माफ करा हुजूर हो, जरा अडखळायला झालं. अरे, आपल्या हातावरचं ते मलिकाय आलियांचं नाव. काही हरकत नाही. नकळत होऊन जातं असं कधी. अरे वा, जेहनसीब, मलिकाय आलिया पण इथे मौजूद आहेत. बरं बरं, आम्हाला आत्ता कळलं. महाराजांना पाहून लाजला की? अहो, आता कसला पडदा? फेरे व्हायला असा वक्तच किती उरलाय. तुमच्यामध्ये तर विवाहाची परंपराच नसते ना. मग तुम्हाला काय कळणार की 7 फेऱ्यांचा अर्थ काय असतो ते? आमच्या संस्कारांमध्ये विवाहाच्या आधी पतीला पाहणं योग्य नाही मानलं जात. बिलकुल योग्य बोललात आपण. पिठुरात तर मलिकाय आलियांना पूर्ण आजादी होती, लेकिन इथे तर मोतीबाईजी, आता हेच आमचं जग आहे आणि एका राणीच्या कर्तव्याचं पालन हा आमचा धर्म. त्यासाठी आम्हाला बंदी बनून राहणं पण मान्य आहे. बंदी? याचा अर्थ हाच आहे की आपली आमच्याविषयी तक्रार आहे? नाही नाही महाराज, आमची आपल्याविषयी कसलीच तक्रार नाही. या महालाची परंपरा आणि झाशीच्या हितासाठी मणिकर्णिका एका राणीची प्रतिष्ठा जपून ठेवू पाहतीये. भाऊजी, आमची मनू कधी इतकी पडद्याआड नव्हती राहिली. महाराज, सामंती प्रथेनुसार विसर्जनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. जर हरकत नसेल तर प्रस्थानासाठी अवश्य मोरूपंतजी. प्रथा कोणाचीही असो, कसलीही असो, गौरवशाली असते. आपण तिचा आदर करून ती पाळायला हवी. धन्य आहात महाराज. जर असेच विचार सर्वांचे असतील तर समाजात विवादाची परिस्थिती उत्पन्नच होणार नाही. आपलं मत योग्यच आहे मोरपंतजी, परंतु आम्हाला असं वाटतं की विभिन्न प्रकारच्या परंपरा तसंच प्रथा मिळून समाजाची निर्मिती होत असते, ज्यात आपण आपल्या स्वतःला जुळवून घ्यायचं असतं. म्हणून आम्ही आपली हर एक प्रथा आनंदाने पार पाडत आलोय आणि पाडू देखील. चलावं. मोरपंतजी, आम्हाला आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे.
आज्ञा करावी महाराज. जर आपणास योग्य वाटलं तर आपली पुत्री आम्हाला असं वाटतंय की त्यांनी या समारंभात भाग घ्यावा. त्यासाठी त्या योग्य आहेत. ऐकत नाहीस होय? मला एकदाच महाराणीला पाहू देत हो. नाही नाही, मुळीच नाही. कुणाला बी आत जाऊ द्यायची परवानगी नाही आहे. मी महाराणीला पाहिल्याशिवाय अजिबात इथून नाही जाणार. अरे देवा, कशी येडी ग तू. जेव्हापासून महाराणी आली आहेत हेच पालुपत गात बसतेस. चल जा, जा इथून. महाराज गंगाधररावांचा, 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 मंगळाईचा, 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 महाराणींच्या हाताचा स्पर्श मला झाला. जमुना, जमुना, जमुना. बाबा तुम्ही? अगं जमुना, तू पण ना, जेव्हापासून महाराणी आल्या आहेत तेव्हापासून ना खायची शुद्ध आहे ना प्यायची. महाराणींच्या हाताचा स्पर्श झाला बाबा. बरं बाई, स्पर्श झाला, झालं समाधान. आता चल घरी.
मलिका आलिया, आपण आमच्यावर नाराज तर नाही ना? महाराजांसमोर आपल्याला रुसवा करायचा आमचा बिलकुल हेतू नव्हता. ते तर बस अचानक. आम्हाला माहितीये मोतीबाईजी. शुक्रिया. आम्ही बेहद खुश आहोत. महाराजांनी आपली इच्छा पूर्ण केली. आपण त्यांच्या सोबत जात आहात, पण आपल्याला आमच्याही ख्वाहिशचा विचार करावा लागेल. आमच्या स्वयंवराला नाही, आम्हाला म्हणायचं होतं की आमच्या नाटकाला आपल्याला यायला लागेल. बरं, आम्ही विचार करू. प्राचीचं अगदी बरोबर आहे. ही तर तुझ्या मागेच लागलीये. What the hell? How puppet king? आम्हाला ऑर्डर देतो घाटवर प्रोटेक्शन हवाय म्हणून. Because of that, in future, bloody girl will become the queen of Jhansi. Hey, येस सर. इथे future queen of Jhansi आली आहे. या प्रोटेक्शन द्या तिला. यजमान, आपण आपला विसर्जनाचा कार्यक्रम सुरू करू शकता. मोरोपंतजी, आता आपण महाराजांना टिळा लावा. चला व मोरोपंतजी. महाराजांनी आपल्याला याद केलंय. Come on. Your Majesty, according to your order, आपले प्रोटेक्शन साठी आपले सेक्युरिटी. हे सगळं आम्हाला ठाऊक आहे मिस्टर फ्रेझर. वेळ निघून चाललाय. आम्हाला समरसिंग हवाय. Of course, Your Majesty. We are still searching for him. पण आम्ही त्याला लवकरच पकडू. आम्ही तुमची घाई पाहतोय मिस्टर फ्रेझर. जर तो आमच्या दुर्गा मंदिरात येऊ शकतो तर तो कुठेही असू शकतो. हेही शक्य आहे की तो इथेच कुठे असेल. अभिनंदन. देवपूजन सुरळीतपणे पार पडलं. समर भाऊ. महाराणी साहेब, महाराजांनी आम्हाला पकडण्यासाठी फ्रेझरला आदेश दिले. ते तर आम्ही जाणतो. तो तुम्हाला. महाराणी साहेब, फ्रेझर मला कधीही नाही पकडू शकत, कारण की मला जिवंत पकडणं त्याच्या स्वतःच्या हिताचं नाहीये. पण तुम्ही सावध राहा. मला खबर मिळाली की फ्रेझर मोतीबाईच्या सोबत मिळून एक मोठं कारस्थान रचतोय.
तुम्ही परेशान होऊ नका. आता सगळं काही आमच्या नियंत्रणात आहे आणि आमच्यावर नजर ठेवण्यापेक्षा चांगलं होईल तुम्ही त्या समर सिंगला शोधा. ओम पुष्पम समर्पयामी. समर भाऊ, तुम्ही तुमच्या लहान बहिणीला आशीर्वाद नाही देणार? मी अशा परिस्थितीत जगतोय, ठाऊक नाही कधी मारला जाईल. माझी आता एकच इच्छा आहे, माझं आयुष्य तुला मिळो. नाही नाही समर भाऊ, आमच्या लढ्यामध्ये तुम्ही नेहमीच आमच्या सोबत असणार. ते तर मला ठाऊकच आहे, परंतु आपल्या विवाहात मी तुम्हाला अशी भेट देईन जी आजपर्यंत कुठल्याही भावाने आपल्या बहिणीला दिली नसेल. पंडितजी, मलाही टिळा लावा ना. अवश्य बालका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. यशस्वी भव. What the hell are you doing? हे काय करतोयस? तुला ईश्वराचा आशीर्वाद देतोय बालका, ज्याची तुला फार लवकरच गरज भासणार आहे. हरि ओम. Are you out of your mind? What is wrong with this man? Has he gone completely insane or what? महाराज गंगाधर रावांच्या रंगशालेच्या सर्व कलाकारांनो, आज आम्ही आपल्याला अशासाठी बोलवलंय की महाराजांच्या ख्वाहिशच्या मुताबिक आपण एक भव्य नाटक पेश करणार आहोत, ज्यात आपण सगळे आपल्या कलागुणांचा मजाहिरा कराल. आपण नल आणि दमयंतीचे स्वयंवर पेश करणार आहोत. आपल्याला तर हे ठाऊकच आहे की दमयंती अतिशय सुंदर होती. मानवच काय, गंधर्व आणि देवताही तिच्या प्रेमात होते. अग्नी, वरुण, यम, वायू, इंद्रासारख्या देवताही नलाच्या वेशात उपस्थित झाल्या. पण दमयंतीने आपल्या नलराजाला ओळखून त्याच्या गळ्यात वरमाला घातली. तुम्हा सर्व लोकांना हे ऐकून आनंद होईल की महाराज गंगाधरराव स्वतः नलाची भूमिका करणार आहेत आणि आम्ही दमयंतीची भूमिका करणार आहोत. अर्थातच पुरोहित असतील, मंत्र म्हटले जातील, सप्तपदी पण होईल. ही आहे नाटकाची संहिता. मोतीबाईजी, या तर आमच्या पात्रांच्या भूमिका लिहिलेल्या आहेत, परंतु पुरोहिताचं पात्र कोण रंगवणार? त्याची चिंता तुम्ही नका करू. आमच्या नजरेत एक कलाकार आहे, तोच ही भूमिका करेल. महाराणी साहेब, फ्रीझर मला कधीही नाही पकडू शकत, कारण की मला जिवंत पकडणं त्याच्या स्वतःच्या हिताचं नाहीये. पण तुम्ही सावध राहा. मला खबर मिळाली की फ्रेझर मोतीबाईच्या सोबत मिळून एक मोठं कारस्थान रचतोय. आमच्या स्वयंवराला नाही, आम्हाला म्हणायचं होतं की आमच्या नाटकाला आपल्याला यावंच लागेल. प्राचीचं अगदी बरोबर आहे, ही तर तुझ्या मागेच लागलीये. आम्हाला हे स्वयंवराचं कोडं उलगडायलाच हवं. आहे काय हे स्वयंवर?